हाय फ्रेंड्स, 12th स्टँडर्डचा स्टेट बोर्डचं फिजिक्सचा सिलेबस आणि त्याचे विथ ऑप्शन मार्क्स आणि विदाउट ऑप्शन मार्क्स इथे चार्ट दिलेला आहे. तर रोटेशनल डायनॅमिक्सचा 7 मार्काला आहे विथ ऑप्शन, आणि विदाउट ऑप्शनचा चार्ट इकडे आहे आणि विथ ऑप्शनचा चार्ट इकडे आहे, 5 मार्काला आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड 7 मार्क, 5 मार्क. ओके, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस 7, 5. थर्मोडायनॅमिक्स 7, 5. ऑसिलेशन्स 5, 4. सुपरपोजिशन ऑफ वेव्स 0, 6, 4. त्याचबरोबर वे ऑप्टिक्स 0, 7, 0, 5. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 6 and 4. आता याच्यामध्ये कुठले चॅप्टर व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे मुलांना. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, त्याचबरोबर ओके 7वा चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. बाकीचे पण चॅप्टर महत्वाचे आहेत. ओके, आता बघा पुढले चॅप्टर हे आहेत विथ ऑप्शन, हे आहे विदाउट ऑप्शन, आणि याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्काला आहे विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन 4 मार्काला आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट 6, 4. मॅग्नेटिक मटेरियल 5, 4. इलेक्ट्रोमॅग्नेटिक 7. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन 7 मार्क्स, 5 मार्क्स. एसी सर्किट 6 मार्क्स, 4 मार्क्स. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स and matter 5 marks, 4 marks. Okay, structure of an atom and nuclei 6, 4. and last one chapter semiconductor device 5 mark, 4 marks. आता हे सगळे जे चॅप्टर आहेत ते इलेक्ट्रॉनिकचे चॅप्टर आहेत, आणि इलेक्ट्रॉनिकच्या चॅप्टर मध्ये सर्वात महत्वाचे चॅप्टर म्हणजे सर्वच महत्वाचे आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, आणि त्याच्यानंतर बाकीचे 5-5 मार्काला. म्हणजे वेटेज जर फिजिक्स जर बघायला गेला तर तुम्ही सगळं सारखं आहे, आणि त्यामुळे फिजिक्सचे सगळे चॅप्टर व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचे आहे.